आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कंप्लीट त्या 10 स्टेप्स कुठल्या आहेत. फिजिकल स्क्रुटनी ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला जिल्ह्याचे एफसी सेंटर्स दिलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये ते पण डिटेल्स दिले की कुठल्या जिल्ह्याला कोणते एफसी सेंटर आहेत. फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे विद्यार्थी सहाय्यता केंद्र, तुम्ही शोधायचे कुठलं आहे, त्याचं बुकिंग पण इथं दिलेलं असतं, त्याचा स्लॉट दिलेला असतो, त्या दिवशी त्या वेळेला तुम्हाला करायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये 10वी 12वी आणि सीईटी, 10th 12th आणि सीईटी. नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने तुमच्या सीईटी कॅप राऊंड प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करतानाच्या 10 स्टेप्स आहेत आणि मी ते शॉर्टमध्ये देखील सांगितलं होतं. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या की सर आम्हाला डिटेल्डमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना कुठल्या स्टेप्स आहेत ते सांगा. त्यामुळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कंप्लीट त्या 10 स्टेप्स कुठल्या आहेत आणि त्या 10 स्टेप्स बरोबरच संपूर्ण माहिती तर तुम्हाला मिळणारच आहे, पण त्याच्यामध्ये कुठल्या चुका करायच्या नाही आहे तुम्हाला ते पण लक्षात ठेवा. स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण गाईडलाईन इथं देत आहोत आणि 2026साठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला इंजिनिअरिंग कॅप राऊंड प्रोसेसचा कंप्लीट गाईडलाईन मिळणार आहे. डेली व्हिडिओज येत आहेत मित्रांनो. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर आपल्या 10 स्टेप्स ऑफ रजिस्ट्रेशनकडे डायरेक्टली जाऊयात. पहा, ही असणार आहे आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट, ज्या वेबसाईटवरती CET सेलमधून आपण हा तुमचा लॉन्च पॅड असणार आहे. तुम्ही ज्यावेळी क्लिक करणार आहे इथं तर तुमचा ID पासवर्ड टाकल्यानंतर डायरेक्टली तुम्ही तुमच्या ID मध्ये एंटर करताय मित्रांनो. इथं तुमचं नाव पण तुम्हाला दिसणार आहे आणि इथं सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन असं दिलेलं आहे. त्याच्याखाली रजिस्टर नाव म्हटलेलं आहे. त्या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा, आता क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन आहेत आपल्या CETमधून. टेक्निकल एज्युकेशन हा आपला टॅब असणार आहे. इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. आता इथं ऑलरेडी मी एक फॉर्म भरलेला आहे. सो तुम्ही सुरुवात करणार आहे तर तुमच्या याची पहिली स्टेप इथं ओपन होते मित्रांनो. पहा, आपण बघणार आहे स्टेप बाय स्टेप. फिल रजिस्ट्रेशन डिटेल्स असणार आहे. त्यानंतर तुमचे कॅन्डिडेचर टाईप तुम्हाला सांगायचं स्टेप 2 मध्ये. फिल होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स बघायचे. फिल स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स, तुमचं काही रिझर्वेशन असेल तर ते सांगायचं आहे. फिल क्वालिफिकेशन डिटेल्स, तुमचं 11वी 12वीचे जे स्कोअर कार्ड आहे, CETचं स्कोअर कार्ड आहे ते भरायचं आहे. JEEचा विषय असेल तर JEEचे स्कोअर कार्डसुद्धा इथं तुम्हाला अप्लाय करता येतात, त्याच्यातून सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि शेवटी तुम्हाला या रजिस्ट्रेशनची फीस भरायची आहे. जर तुम्ही CETसाठी म्हणजे JEEच्या थ्रू येत असाल तर फीस भरायची, अदरवाईज तुम्हाला इथं फीस भरायची गरज नाही आहे. तुमचा फॉर्म कंप्लीट होतो आणि शेवटी स्टेप 10 मध्ये कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म ॲट स्क्रुटनी सेंटर. आता हे सगळं तुम्ही तुमच्या घरी करताय किंवा तुमच्या लॅपटॉपवरून कम्प्युटरवरून करताय किंवा नेट कॅफेवर जाऊन करताय तर तुम्हाला फायनली हे जे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले आहेत, फॉर्म भरला आहे, हे माहिती खरी आहे हे CET सेलला सांगावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्याच्या 2 मेथड आहेत. एक आहे ऑनलाईन आणि दुसरी आहे ऑफलाईन. सो फिजिकल स्क्रुटनी ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला जिल्ह्याचे FC सेंटर्स दिलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये ते पण डिटेल्स दिले की कुठल्या जिल्ह्याला कोणते FC सेंटर आहेत. फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे विद्यार्थी सहाय्यता केंद्र, तुम्ही शोधायचं आहे कुठलं आहे, त्याचं बुकिंग पण इथं दिलेलं असतं, त्याचा स्लॉट दिलेला असतो, त्या दिवशी त्या वेळेला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. त्या ठिकाणी जे कोऑर्डिनेटर असतील ते तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करून तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटची फाईल तिथं घेऊन जायची आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्सची. आणि अपलोड केलेले ज्या स्कॅन कॉपी आहेत ते तिथं व्हेरीफाय केलं जाणार. तुम्हाला त्याची ॲक्नॉलेजमेंट स्लिप पण ते देतात मित्रांनो. आणि एकदा का ते झालं की तुमची ही स्टेप म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट होतो. सो ह्या आहेत त्या 10 स्टेप. पण आता आपण डिटेलमध्ये बघूयात 1 बाय 1 प्रत्येक स्टेप कशी असणार आहे. पहा, आता तुम्हाला काय करायचं आहे की पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय काय येणार आहे मित्रांनो, तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला काय करावं लागतं की CETचा स्कोअर टाकावा लागतो. आता इथं मी ऑलरेडी फॉर्म फिलअप केलेला आहे. तुम्ही CETचा स्कोअर टाकला, रोल नंबर, ॲप्लिकेशन ID टाकला. आता CETचा स्कोअर पण कुठला टाकायचा, तर 2 CET झालेले आहेत, PCM 1 PCM 2. तर PCM 1 किंवा 2 मध्ये ज्याच्यात जास्त मार्क्स आले, तुम्हाला जास्त पर्सेंटाईल आहे PCMचं, ते एंटर करा. ॲप्लिकेशन ID आणि रोल नंबर टाकला की तुम्हाला तुमचे डिटेल्स ऑलरेडी तुम्ही त्याच वेळी भरलेले ते इथं येतात. तुम्हाला नवीन काही करायचं नाही, ते फेच करून घेणार आहे. आपोआप सॉफ्टवेअरमधून तुम्हाला इथं डिटेल्स दिसतात. पहा, सगळ्यात पहिलं आहे तुमचं की नेम काय टाकायचं आहे. वडिलांचं नेम आहे, त्यानंतर जेंडर मेन्शन करायचं काय असेल ते, आईचं नाव आहे मित्रांनो. त्यानंतर DOB, तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायचे. कन्फर्म युअर डेट ऑफ बर्थ, ती कन्फर्म पण करायची तुम्हाला. त्याचबरोबर 1 मिनिट, आता हे वापरत नाही मी. ओके,
सो कन्फर्म तुम्हाला डेट करून घ्यायची ती. आणि त्याच्यानंतर रिलिजन दिलेलं आहे तुम्हाला, रिलिजन भरायचं आहे जे काय असेल ते. रिजन तुम्ही अर्बन आहात रुरल आहात ते मेन्शन करायचं आहे. तुमची मदर टंग जी आहे ती मेन्शन करायची आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे ते. पण तुम्ही हे ऑलरेडी जर CET दिलेली तर हे येणार आहे मित्रांनो. तुम्ही त्यावेळी जे भरलेले डिटेल्स आहेत ते इथे येतात. नॅशनॅलिटी तुमच्या TC वरती असलं पाहिजे, ह्याचं नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतं. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स अपर ID नंबर इथे येतो, कॅन्डिडेटचं नेम परत एकदा. हे सगळं तुम्हाला त्या अपर ID मधून वगैरे पहिले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यातून ते फेच होतं आहे मित्रांनो. तुमचा ॲड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुम्ही पुढे जाऊ शकता. स्टेप 2 तुमच्यासाठी ओपन होते. त्याच्यानंतर आता आपण स्टेप 2ला जाऊयात. हे पहा, रजिस्ट्रेशन डिटेल्स झालं. कॅन्डिडेचर टाईप, आता कॅन्डिडेचर टाईपमध्ये मी इथं A सिलेक्ट केलेलं आहे, महाराष्ट्र टाईप A. कारण ज्या विद्यार्थ्यांची 12वी इथं झालेली आहे, महाराष्ट्रात झालेले, त्या विद्यार्थ्यांसाठी कॅन्डिडेट टाईप A येत असतं. ज्या विद्यार्थ्यांचं पहा, कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन द टाईप A अबोव बट हू ऑर हुज फादर ऑर मदर इज डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पजेस डोमिसाइल सर्टिफिकेट. B कोणासाठी आहे तर ज्यांचे 12वी इथून झाले नाही परंतु त्यांचे फादर मदर जे आहेत ते डोमिसाईल आहेत, म्हणजे रहिवासी आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यासाठी. तर जनरली 99% विद्यार्थ्यांसाठी A असणार आहे. जे विद्यार्थी आउट ऑफ महाराष्ट्रामधून आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट इथं आहेत, त्यांचे पॅरेंट्स, त्या सगळ्यांसाठी खालचे टाईप्स दिलेले आहेत. सो त्यापैकी एक टाईप कॅन्डिडेचर टाईप सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशन काही असेल तर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्समध्ये जर ॲप्लिकेबल असेल तर भरून टाका. ऑर्फन आहात का. त्याच्यानंतर TFWSसाठी अप्लाय केलं आहे तर हे TFWSचा टॅब जो आहे तो ओपनच ठेवा मित्रांनो. ठीक आहे. डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅन्डिडेचर टाईप ते पण विचारतात तुम्हाला, येस नो सांगायचं आहे. त्यानंतर आपण जातो आहे होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. पहा, होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, 12वी कुठून झालेले, 10वी कुठून झालेली, ह्या सगळ्या गोष्टी ते विचारतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतरची स्टेप आहे पहा, रजिस्ट्रेशन डिटेल झाले, कॅन्डिडेचर टाईप झाला, तुमची होम युनिव्हर्सिटी काय आहे ते सांगायचं त्यांना. स्पेशल रिझर्वेशन डिटेल झाले मित्रांनो. क्वालिफिकेशन डिटेल्स ही पुढची स्टेप आहे. त्याच्यामध्ये तुमचं 10वीचं तुम्हाला काय करायचं आहे, बोर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपोआपच पासिंग इयर टाकायचं आहे आणि तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. एवढ्याच गोष्टी टाकायच्यात. तुमचा SSC बोर्ड, पासिंग इयर आणि सीट नंबर, जे की तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर बघून टाकायचं. आणि त्यांना तुम्ही डायरेक्टली रोल नंबर टाकल्यानंतर एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला जे स्पेस दिलेला आहे तो तुमच्या मार्क्ससाठी दिलेला आहे, किंवा तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क आहेत, सायन्समध्ये किती मार्क्स आहेत, आउट ऑफ किती आहेत ते, इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत, आणि SCCचा ॲव्हरेज म्हणजे पर्सेंटेज किती मार्क्स एकूण आले होते तुमच्या बेस्ट ऑफ 500 पैकी, त्याचं पर्सेंटेज ॲट ऑफ एच होतं मित्रांनो. तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. एकदा 10वीचं झाल्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला 12वीचं विचारलं जातं की 12वी कुठून झाले, बोर्ड कोणता आहे, हे तुम्ही टाकलं. 12वीचा पासिंग इयर टाकलं, 12वीचा रोल नंबर टाकला की तुम्हाला आपोआपच त्या मार्कशीटवरती जे डिटेल्स आहेत त्या ठिकाणचे हे डिटेल्स तुम्हाला मार्क्स टाकायचे, त्याचे पर्सेंटेज ॲटो येऊन जातात मित्रांनो. फक्त मार्क्स एंटर करायला लागतात. त्यानंतर HSC 12वी तुम्ही पास झालात की ॲपियर्ड आहात की गेल्या वर्षी पास झालात हे सगळं सांगायचं. ही झाली तुमची पुढची स्टेप. आता तुम्ही बघू शकता आपल्या कुठल्या कुठल्या स्टेप्स मी सांगितले तुम्हाला. रजिस्ट्रेशन डिटेल्स एक आहे, त्याच्यानंतर कॅन्डिडेचर टाईप 2, त्यानंतर होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स टाकायचे तुम्हाला. स्पेशल रिझर्वेशन असेल तर टाकायचं आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स असेल तर टाकायचं आहे. आता 1 2 3 4 5 क्वालिफिकेशन डिटेल. JEEचा स्कोअर जर असेल मित्रांनो, हे पहा क्वालिफिकेशन झालं. आता JEEचे जे डिटेल्स आहेत ते पण इथं तुम्हाला भरायचे. जर तुम्ही यस म्हणलं तर खाली तिथं विचारणार आहे स्कोअर वगैरे काय आहे ते रोल नंबर वगैरे टाकल्यानंतर घेईल. नो म्हणला तर हा विषयच येत नाही आणि JEEवाल्यांना परत फीस भरावी लागते. आता अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर, या ठिकाणी तुम्हाला काय करतात, असा एक टॅब आहे सिलेक्ट अँड अपलोड टाईप. तर फोटो म्हणलं तुम्ही इथं तर फोटोग्राफ घेणार आहे त्याला अपलोड टॅब येतो. तुमच्या PC लॅपटॉपमधून किंवा तुमच्या पेनड्राईव्हमधून जो काही तुमचा फोटो आहे, क्लिअर कट फोटो, पासपोर्ट फोटो, तो तुम्हाला इथं फेच करायचा आहे, क्रॉप करून व्यवस्थित घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिग्नेचरला क्लिक केलं तर सिग्नेचरचा टॅब ओपन होतं. हे पहा इथं ओपनचं बटन दिलेलं आहे. डायरेक्टली तुमच्या PCला लॅपटॉपला हे फेच होतं आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्टली पण फोटो काढू शकता कॅमेरामधून. येथे लक्षात क्रॉप करता येतं. ते सेटअप झाल्यानंतर शेवटचा टॅब आहे अपलोड. सो खूप सोपी प्रोसेस आहे. सिग्नेचरच्या बाबतीत पण तेच, फोटोच्या बाबतीत पण तेच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की
रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत ते पण सांगतो. पहा, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी इन द नेम ऑफ कॅन्डिडेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमचं पाहिजे मित्रांनो. डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. सगळ्यात अत्यंत आवश्यक गोष्ट जी आहे ती तुम्हाला इथून अपलोड करायची. अपलोडचे टॅब येतात तिथं, मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. सो सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी पाहिजे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचा ओरिजिनल TC तुमच्याकडे पाहिजे. 2 नंबर. 3 नंबर डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर इन्कम सर्टिफिकेट तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. बघा परत नॅशनॅलिटी, TC, इन्कम सर्टिफिकेट, स्टेटमेंट ऑफ मार्क्स और सर्टिफिकेट ऑफ पासिंग SSC इक्वॅलंट 10वीची मार्कशीट, स्टेटमेंट ऑफ मार्क्स सर्टिफिकेट ऑफ पासिंग HSC इक्वॅलंट 12वीची मार्कशीट तुम्हाला पाहिजे, ती अपलोड करायची स्कॅन कॉपीमध्ये. स्कोअर कार्ड ऑफ MHT CET ते गरजेचं आहे. अपार ID जे आहे तुमचा तो गरजेचा आहे. आणि या व्यतिरिक्त एक गोष्ट माझ्याकडून जी सांगायची राहून गेली ते म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्समध्ये तुमची होम युनिव्हर्सिटी कुठले वगैरे सगळं सांगितलं आपण. होम युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ह्या कॅन्डिडेटची तुम्हाला तुमची मेन्शन करायची. त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची. आता ओपन केल्यानंतर इथं डिटेल्स फार येणार नाहीत, परंतु तुम्ही जर इथं कॅटेगरी बिलॉंग दाखवलं SC ST DTVJ NT1 NT2 NT3 OBC SBC SEBC ह्या सगळ्या कॅटेगरीज ज्या आहेत मित्रांनो, ह्या कॅटेगरीज तुम्हाला सिलेक्ट करायचे तुमची जी असेल ती. त्याच्यानंतर ते कास्ट व्हेरिफिकेशन झालं आहे का विचारतील किंवा तुम्ही अप्लाय केलं आहे का विचारतील. त्याचा रिसिप्ट टाकावं लागेल, रिसिप्ट नंबर टाकावा लागेल. जर तुमच्याकडं कास्ट व्हेरिफिकेशन असेल ऑलरेडी तर ते अपलोड करा. नसेल तर रिसिप्टचा नंबर सांगा त्यांना. नंबर जरी मेन्शन केला तरी ते डन होऊन जाईल. जे OBCचे स्टुडंट आहेत, NTचे स्टुडंट आहेत, VJचे स्टुडंट आहेत किंवा SBC SEBC हे स्टुडंट आहेत, ह्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक लागतं. ते तुमच्याकडं रेडी या वर्षीचं काढलेलं पाहिजे. नसेल तर तहसीलमध्ये तुम्ही अप्लाय केलं आहे ह्याचं तुमच्याकडे काय पाहिजे, प्रूफ पाहिजे. ती रिसिप्ट महत्त्वाची. ती रिसिप्ट तुम्हाला नंबर इथं टाकावा लागतो. म्हणजे ज्यांना डॉक्युमेंट्स कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करताय कॅप राऊंडमध्ये, जर कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करताय तर तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याशिवाय ही प्रोसेस होणारच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो का की बरेच मुलं गडबड करत आहेत. आता डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर शेवटची स्टेप आहे तुमची फीस. जी फीस आहे ती तुम्ही ऑलरेडी भरलेली आहे. ज्यांनी भरलेली त्यांना डायरेक्ट काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड, फॉर्म फिलअप येऊन जाईल. त्यांना डबल फीस भरायची गरज नाही आहे. फक्त JEEचे कॅन्डिडेट जे आहेत, जे इथून अप्लाय करत आहेत, त्यांना मात्र इथं फीस भरावी लागणार आहे. त्यामुळे ध्यानात ठेवा डबल फीसचा विषय ना. हां, फीस तुम्हाला कधी द्यावी लागते इथं, ज्यावेळी तुम्ही कॅप राऊंडमधून एखादं कॉलेज तुम्हाला दिलं जातं तर कॉलेजला फ्रीज करायचं आहे तुम्हाला, त्यावेळी मात्र 1000 रुपये फीस भरून ते कॉलेज फ्रीज करता येतं. त्यावेळीची 1000 रुपये फीस आहे. आत्ता फीस भरायची गरज नाही लागत. आणि ह्या ज्या 10 स्टेप्स आहेत मी परत एकदा सांगतो. हे पहा, रजिस्ट्रेशन डिटेल्स पहिली स्टेप आहे, कॅन्डिडेचर टाईप दुसरी स्टेप आहे, होम युनिव्हर्सिटी तिसरी आहे, रिझर्वेशन स्पेशल असेल तर 4, क्वालिफिकेशन डिटेल्स 5, JEE 6, अपलोड फोटोग्राफ सिग्नेचर 7, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स 8, पे ॲप्लिकेशन फीस 9 आणि शेवटची जी तुमची स्टेप आहे ती म्हणजे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. असा टॅब तुम्हाला त्या ठिकाणी येताना दिसेल. सो अत्यंत सोप्या पद्धतीने ह्या 10 स्टेप्स आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करण्याची गरज नाही. खूप सोप्या ह्या स्टेप्स आहेत. परत एकदा लक्षात ठेवा, सरळ CET सेलला जायचं आणि तुम्हाला कुठंही बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही. का, तुम्ही तुमच्या घरी जर लॅपटॉप कॉम्प्युटर असेल, तुमच्या मित्राच्या घरी असेल तर तिथून सुद्धा फॉर्म भरू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही कुठंतरी नेट कॅफेला जावं. अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर FC सेंटरला गेलात ना त्या ठिकाणी सुद्धा तुमचा फॉर्म फ्री ऑफ कॉस्टमध्ये भरून दिला जाणार आहे. कारण तसे आदेश गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि CET सेलने FC सेंटरला दिलेले असतात. कुणीही तुमच्याकडून 1 रुपयाही घेणार नाही. काळजी करू नका. तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल आणि असंही व्हेरिफिकेशनला आपण ऑनलाईन करायचंच नाही, फिजिकल करा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्रुटी समजतात. कॉर्डिनेटर जे आहेत ते फेस टू फेस तुमच्यासोबत बोलत असतात, हो की नाही. सो ऑनलाईनला वेळ लागू शकतो. त्यांनी जे एरर चेक करणं आहे त्यासाठी 5-6 दिवसाचा वेळ जातो आणि आपल्याकडे तेवढा संयम पण नाही आहे. आणि जर त्रुटी आली तर आपण घाबरून जाऊ शकतो. त्यामुळं सरळ FC सेंटरचा स्लॉट बुक करायचा इथून. ती पण प्रोसेस याच्यामध्ये आहे. खूप सोप्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं कुठं आहे त्या ठिकाणी ते डेट विचारतं. डेट झाल्यानंतर टाईम बघतं. वेगवेगळे स्लॉट आहेत 1-1 तासाचे. तिथं दाखवते ते की 20 विद्यार्थ्यांपैकी किती स्लॉट बुक झालेत. तर 18 शिल्लक आहेत, 20 शिल्लक आहेत किंवा 15 शिल्लक आहेत, 4 शिल्लक आहेत. तुम्ही त्यापैकी एक स्लॉट चेक करा.
डेट बदलून बघा, डेट बदलून तुम्हाला त्या दिवशी जर स्लॉट नसेल अवेलेबल तर दुसऱ्या दिवशीचे स्लॉट आहेत का बघा, आणि त्या दिवशी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. त्यांनी दिलेल्या टायमिंगमध्ये गेलात तरच ते होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला फॉर्मच जर FC सेंटरला भरायचा आहे जाऊन तर तो पण तुम्ही भरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, लक्षात येते तुमच्या. बरं, आता विषय आहे की सर आमच्या घरी आहे आम्ही करू शकतो. हो, 100% तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या घरून, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय करा, एका चांगल्या मोबाईलद्वारे तुमच्या सगळ्या डॉक्युमेंटच्या स्कॅन कॉपी ज्या की क्लिअर कट दिसतील अशा स्कॅन कॉपीचा सेट बनवा. डॉक्युमेंट्स मी परत एकदा सांगतोय बघा, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं इन्कम सर्टिफिकेट 3, तुमचं 10वीचं स्कोअर कार्ड 4, तुमची 12वीची स्कोअर कार्ड 5, तुमचं CETचं स्कोअर कार्ड 6, तुमच्याकडे JEEचं डॉक्युमेंट असेल स्कोअर कार्ड तर ते 7, आणि तुमच्याकडे फोटोग्राफ, तुमचं सिग्नेचर, ह्या सगळ्या गोष्टी. जर तुम्ही कॅटेगरी बिलॉंग असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट OBCसाठी, NT विजेसाठी आणि SBCसाठी, SABCसाठी. येते लक्षात. हे डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी आणि ओरिजिनल सेट सोबत ठेवा. स्टेप नंबर 1 आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स मेन्शन केलेले आहेत. सो स्टेप 1 ही खूप सोपी आहे. स्टेप 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स, आणि ते पण भरायचे नाहीत, CET स्वतः घेणार आहे हे डिटेल्स. ओके. स्टेप 2 मध्ये काय होणार आहे, स्टेप 2 मध्ये कॅन्डिडेचर टाईप आहे, कॅन्डिडेट टाईप. की कॅन्डिडेट टाईप कुठला आहे, तुम्ही महाराष्ट्रातून 12वी झाला असाल तर ते A टाकायचे, नसेल झालं तर BCD हे टाईप आहे. स्टेप 3 मध्ये तुमचं काय आहे, तर स्टेप 3 मध्ये तुमचं होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल असतं. होम युनिव्हर्सिटी अँड तुमची कुठली कास्ट आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत, आणि ते कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळे डिटेल्स तिथं तुम्हाला विचारले जाणार आहेत. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटबद्दल विचारलं जाणार आहे. स्टेप 4 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की स्पेशल रिझर्वेशन काय असेल तर ते सांगायचे त्यांना, स्पेशल रिझर्वेशन असेल तर ते सांगा, नसेल तर नो करा. स्टेप 5 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की क्वालिफिकेशन डिटेल जे आहेत तुमचे 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर स्टेप 6 मध्ये 10वी 12वीचे मार्क्स, CETचे मार्क्स. स्टेप 6 मध्ये तुम्ही आत्ता पाहिलं की स्टेप 6 मध्ये JEEचा जर स्कोअर असेल तर तो त्यांना सांगा. स्टेप 6 नंतर स्टेप 7 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप 7 मध्ये तुमचा फोटोग्राफ असेल तो अपलोड करायचा आहे, फोटोग्राफ, आणि सिग्नेचर जी की तुमच्या PC मध्ये, कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी तयार ठेवायचे आहे. स्टेप 8 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, स्टेप 8 मध्ये तुमचे जे हे आहेत, स्टेप 8 मध्ये डॉक्युमेंट्स आहेत, सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे तुम्हाला पूर्ण डिटेल्स स्कॅन कॉपी अपलोड करायचे आहेत. ओके. सो डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मागं पुढे एखादी स्टेप होऊ शकते. स्टेप 9 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप 9 मध्ये की फोटोग्राफ झाला, सिग्नेचर झाला, सगळ्यात महत्त्वाची स्टेप आली आता पे फीस. ज्या ज्या विद्यार्थ्यांना फीस भरावी लागणार आहे ते विद्यार्थी इथं, म्हणजेच ज्यांनी CETच्या वेळी फीस भरलेली नाही, JEE मधून हे अप्लाय करतात त्यांना येत आहे. ऑलरेडी ज्यांनी भरलेली त्यांना हे टॅब येत नाही, तिथून तुम्ही डायरेक्टली पुढे जाऊ शकता. आणि शेवटची स्टेप आहे तुमची स्टेप 10, ती म्हणजेच तुमचा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. सो अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा, ह्या 10 स्टेप आहेत. मी तुम्हाला परत सांगितले की रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्ही नुसतं तुमचं स्कोअर कार्ड टाकलं तरी पण डिटेल्स येतात, तुम्हाला भरायची गरज नाही डबल. कॅन्डिडेट टाईप तुम्हाला मात्र सिलेक्ट करावा लागतो. होम युनिव्हर्सिटी आणि तुमचे कॅटेगरी डिटेल्स टाका. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन असेल तर येस करा, डिटेल्स टाका, सर्टिफिकेट नंबर वगैरे, नसेल तर नो करा. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये 10वी 12वी आणि CET, 10th 12th आणि CET डिटेल्स तुम्हाला टाकायचे. त्याच्या व्यतिरिक्त जर JEE दिलेले असेल तर त्याचे डिटेल्स टाकायचे स्टेप 6 मध्ये. स्टेप 7 मध्ये तुमचा फोटोग्राफ आणि साईन हे महत्त्वाचं आहे. स्टेप 8 मध्ये तुमचे जे आत्ता डॉक्युमेंट्स 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, CETची मार्कशीट, JEEची मार्कशीट, त्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी, इन्कम सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी, TC, तुमचा अपार ID, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी येतात. स्टेप 9ला तुम्हाला जर एलिजिबल असाल, फीस CET दिलेली नाही, JEE मधून करताय तर तुम्हाला फीस भरावी लागेल न्यू रजिस्टरसाठी.
आणि स्टेप 10मध्ये तुमचा फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे आणि तो फॉर्मसुद्धा तुमच्या डॉक्युमेंटसोबत FC सेंटरला घेऊन जायचा आहे, ज्या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. सो सर, मी जर आज फॉर्म भरला तर व्हेरिफिकेशनला कधी जाऊ? आज फॉर्म भरला तर स्लॉट बुकिंग करा. 12 तारखेपर्यंत तुम्हाला 15 तारखेपर्यंत त्यांनी जी डेट दिली FC सेंटरच्या व्हेरिफिकेशनबद्दल मी दुसरा व्हिडिओ उद्या घेऊन येणारच आहे. सो तुम्ही आज अगोदर फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. येते लक्षात. 2 तारखेला रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली. आता तुम्ही फॉर्म भरून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या स्टेपची अजिबात काळजी करू नका, कारण मी आहेच तुम्हाला तुमचा मार्गदर्शक म्हणून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.